नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि इथला हे सांगा, ॲड्रेस, पत्ता. नाव माझं शंकर पांडुरंग पाटील. शंकर पांडुरंग पाटील. हां. गाव? मी राहणार कारभारवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बरं. तुम्ही जे हा भाताचा प्लॉट केलेला आहे आत्ता चालू आहे, ते क्षेत्र किती आहे? क्षेत्र 30-35 गुंठ रान आहे. 30 गुंठे ते 35 गुंठे आहे. हं. बरं. ही भाताची जी व्हरायटी, कुठली व्हरायटी आत्ता तुम्ही लावलेली आहे? आता लावलेली आहे मी रत्नागिरी 24. रत्नागिरी 24 लावलेलं आहे, बरोबर. आता तुम्ही ॲलेक्सचं जे ग्रुप पॉवर वापरलेला आहे, त्याचा वापर तुम्ही कसा केला या क्षेत्राला? त्याचा वापर आम्ही 2 वेळा फवारणी घेतली. हां. खरं पहिल्यांदा काय केलं, रासायनिक खत टाकलं. भात रासायनिक टाकल्यानंतर मी काय केलं, 2 फवारणी घेतल्या याच्यावर. हां. काय ॲग्रो पॉवरच्या. आणि त्यानंतर माझं काय झालं, फुटवा वाढला. हा, म्हणजे त्यामुळे तुमचं फुटव्याची संख्या वाढली. किती फुटवे आहेत आता तुम्ही मोजले? 25 वर आहेत की. 25 वर फुटवे प्रत्येकाला आहेत आलेले आहेत, आले. बरोबर. 25 फूट आहेत. अजून काय फरक वाटला तुम्हाला उंचीमध्ये? उंची बी वाढली त्याच्यामुळे. उंची वाढली, अजून उंची वाढली, पानाची रुंदी वाढली. पानाची रुंदी पण त्याची वाढली. वाढली. आता लोंब्याची साईज जरा लोंबी दाखवा, काय काय परिस्थिती आहे. हे बघा लोंब. सर जरा हे लोंबे बघा. लोंबे पण चांगले वाढले, लोंबे सुद्धा लांब सडक पडले आणि सगळे दाणे भरण्यासारखे आहेत. सगळे दाणे भरण्यासारखे. बरोबर. बरं. या जातीचं जे यील्ड आहे, पहिलं तुम्ही जे उत्पन्न घ्यायचा या क्षेत्रामध्ये, ते किती व्हायचं? 30-35 पोती. 30 ते 35 पोती तुमचं रेग्युलर आहे. Regular. आता जर हा सगळा प्लॉट बघितला, हे जर सगळे लोंब्याचे साईज, तुमची उंची, त्याचे फुटवे हे जर बघितलं आणि प्लॉट जर एकसारखा जर कुठेही बघितलं सर, तुम्ही हे घेतलं तर एकसारखा प्लॉट आहे. कुठेही तुम्हाला असं खाली वर किंवा दळग धरलेलं नाही. कारण मला वाटतं या जातीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, रोगाला बळी पडणार जात आहे. अजिबात नाही. म्हणजे असं कुठंच दिसत नाही की याच्यावर रोग आहे असं. रोग नाही, बरोबर. नाही. म्हणजे रोग नसताना आता तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर की याचं किती उत्पन्न निघेल? तरी अंदाज माझा बघा 50 पोत्यावर जाणार. 50 पोत्यावर हे तुमचं मिळणार. 50 पोती मिळणार उत्पन्न मिळेल. मला सांगा, हे जे तुम्ही वापरलेलं आहे सगळं, आणि हे जे भाताचं पीक जर बघितलं तर याच्यावर तुम्ही ॲग्रो पॉवरवर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल याविषयी? सांगणार की मी हे असं केलं म्हणून एवढं मला हे झालं, लोंब चांगली पडले, आता उत्पन्न मला चांगलं मिळालं. आणि तुम्ही याचा वापर करून घेतला तर चांगला फायद्याचा आहे. बरं, तुम्हाला असं वाटतंय का याच्यामुळे तुमचा खर्च वाढला? खर्च नाही वाढायला. हा, म्हणजे आहे त्या खर्चामध्ये तुमचं उत्पन्न वाढलं. ओके सर. खर्च कमी आला. खर्च कमी झाला. पण यावेळी तुमच्या गावात तुम्ही जे रत्नागिरी 24चा हा प्लॉट केलाय, तर आणि काही शेतकऱ्यांनी इतर रत्नागिरी 24चा प्लॉट असा केलेला आहे का? रत्नागिरी 24 नाही, ती दुसरी जाती केली. दुसऱ्या जात आहे. बरं, तसा आता तो प्लॉट आपल्यासारखा असा आलेला एकसारखा काय आलेलं नाही. सगळं त्यांचं खालवर घेऊन जात. म्हणजे आणि difference आहे. काय निम्म उगावलंय, निम्म आले भात, निम्म यायचा आहे. हा, म्हणजे एकाच वेळी सगळं आलेलं नाही. आणि आपलं मात्र आता जिथं बघेल तिथं सगळं पूर्ण एकसारखं. लोंबे एकसारखे आलेले आहेत. होय. म्हणजे जसं जणू काही कात्री मारल्यासारखं एकसारखं आलं. एकसारखा. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, म्हणजे हे लोंबी, आपण आता लोंबी बघितल्या, दाणे भरलेले बघितलं, दाण्याची संख्या बघितली, म्हणजे एकंदरीत तुम्ही याच्यावर खुश आहे? खुश आहे. फक्त